नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो, विजयकुमार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण मशागती करतोय, बऱ्याच वेळा बऱ्याच मोठ्या मळ्या तोडतोय, काही वेळा मशागतच करत नाहीये. चाळी ज्या घेतो आपण दोन्ही बाजूला चाची मारून घेतो, त्या नेमक्या कशा पद्धतीने घ्याव्यात ह्या विषयावर खरं म्हणजे प्रॉपर अभ्यास आणि प्रॉपर नॉलेज आणि प्रॉपर चर्चा होणं गरजेचे आहे. यासाठी मेहनत म्हणजे मशागत ह्या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, या सगळ्या गोष्टी मी आपल्याशी शेअर करत असताना माझी एक विनंती आहे की चॅनल जशी असतं तुम्ही सुद्धा शेअर करा, कारण आपल्याच एका बागायतदाराला त्याचा थोडासा फायदा होऊन जाईल. अशासाठी बसल्या बसल्या शेअर करा, आपल्या ग्रुपवर टाकून द्या, व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून द्या, मित्रांशी शेअर करा, आपल्या पाहुण्यांशी शेअर करा. विनंती आहे स्वतःपुरतं मर्यादित नका ठेवू, कारण खूप जणांना ह्याची खूप गरज आहे. कारण बागायतदारांचं मिळणारं उत्पादन आणि होणारा खर्च ह्याचा जर आपण मेळ काढला तर त्रासच ठरतं. पुन्हा एकदा बाग छटायची म्हटलं की गेल्या वर्षी उत्पादन किती आलं नाही, पुन्हा एकदा एक वर्षभर जर पैसे घालायचे म्हटले तर बागायतदाराला त्रासच आहे. मला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी, सोसायटी व्याज, सावकारी व्याज, एकूण पाहुण्यापैंकडे आणलेले पैसे, एकूण ज्या आपण इतर गोष्टीचे पैसे मिळवून शेतात घालतो ह्याचे पैसे, त्या सगळ्या गोष्टीची मला जाणीव आहे. यासाठी कमीत कमी खर्चात जो आपण द्राक्षशेती करण्याचा प्रयत्न करायला लागलोय तो जो संवाद आहे तो संवाद मी आपल्याला शेअर करतोय, तसाच तुम्ही सुद्धा हा चॅनल शेअर करण्याची तुमची जबाबदारी आहे असं मला वाटतं. बागायतदार बंधूंनो, मशागत ही दोन्ही छाटणीच्या वेळी किंवा आधेमध्ये जे मशागत आपण करतोय, म्हणजे फ्लॉवरिंग संपलेला असेल, 20-21 दिवसाच्या दरम्यानच्या काळात असेल, माल काढणीच्या आधीच असेल, आत्ताची आपण मशागत केलेली असेल किंवा पुढे जाऊन जे पावसाच्या अगोदर मशागत करणे असेल, ह्या विषयावर सुद्धा प्रॉपर चर्चा होणं गरजेचं आहे, प्रॉपर त्यातला अभ्यास असणं गरजेचं आहे. आज आपण जी चर्चा करतोय ती फक्त खरड छाटणीच्या वेळी कशी आणि कधी मशागत करावी. बागायतदार बंधूंनो, इथरेल मारण्याच्या अगोदर जो विश्रांतीचा पिरियड आहे त्या पिरियडमध्येच आपल्याला चारी मारणे किंवा मशागत करून घेणं गरजेचे. लक्षात घ्या, वर बाग फुटायला लागल्याशिवाय खाली पांढरी मुळी सुटत नाहीये. मग ते अजून एकदा सांगतो, वर बाग फुटायला लागल्याशिवाय खाली मुळी फुटत नाही. ह्यासाठी बागेचं इथरेल हे मारण्याच्या अगोदर जर खाली चारी मारून घेतल्या तर जो पिरियड जातोय आपला छाटणीपासून डोळे फुटण्यापर्यंतचा, तो पिरियड आपल्याला वाढेल आणि बागेची मुळी सुटण्यासाठीची जी प्रक्रिया बेरीज जी आंतर शरीर रचनेत होती ती चांगल्या पद्धतीनं होऊन जाईल. ह्यासाठी म्हणजे पुढे जाऊन जी ग्रोथ होणार आहे तो चांगला होईल. यासाठी हलकी मशागत करणं महत्वाचं. जास्तीत जास्त 10 ते 15% मुळ्या तुटाव्या. किती? 10 ते 15%. पुन्हा जर हलकं रान असेल तर फारशा मुळ्या 10-15% सुद्धा तुटता कामा नये. भारी काळं रान असेल तरच एक 15 ते 20% मुळ्या तोडा. 20% जास्त मुळ्या तोडायला नका, कारण त्या मुळ्या सुद्धा आधार मुळ्या असतात. त्या मातीतून अन्न मूलद्रव्य सक करून त्या सुद्धा मुळ्या बेरीला देत असतात. त्यासाठी मशागत करताना हलकी मशागत 10 ते 15% मुळ्या तुटतील एवढीच करा. आणि जी वर 2 झाडाच्या मध्ये बोधावरची आपण चाच मारणार आहे किंवा जी बोध करणार आहे फोडून तयार, तो सुद्धा जास्त न फोडता, जरी मोठा झाला असला तरी सुद्धा जास्त न फोडता थोडीशी चाच मारून त्याच्यावर शेणखताची पाठी टाकली किंवा मल्चिंग केलं तरी सुद्धा चालेल. एकच अर्थ यातून निघतोय की मोठी मशागत द्राक्ष बागेत करता किंवा होता कामा नये, आवश्यकता नाही. तण नियंत्रणातून सुद्धा आपल्याला बागेतलं मशागत करता येते. मी तणनाशक ह्या विषयावर पुन्हा बोलेन, त्यावेळी मी ह्या विषयावर नक्की आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण द्राक्षशेती करण्याचा प्रयत्न करतोय. विनाकारण मोठी खर्च आपण टाळतोय, गरज त्याची नाही आहे.
मी जो आपणाशी आता संवाद साधला तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.